धायरी परिसरातील सुप्रसिद्ध वेंकटसाई होंडा या शोरूमचा 15वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। शोरूमचे मालक संतोष कदम यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हा यशस्वी प्रवास आज 15 वर्षांचा टप्पा पूर्ण करत असून या काळात शोरूममधून जवळपास 10,000हून अधिक गाड्यांची विक्री झालेली आहे। ग्राहकांचा वाढता विश्वास, गुणवत्तापूर्ण सेवा आणि आधुनिक सुविधांमुळे या शोरूमने धायरी परिसरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। या विशेष प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संतोष कदम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। उत्कृष्ट सेवा, ग्राहकांशी जपलेले प्रेमळ नाते आणि विश्वासार्हता यामुळे वेंकटसाई होंडाने ग्राहकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। अनेक ग्राहकांनी आपल्या अनुभवांमधून शोरूमच्या सेवाभावाचे कौतुक केले। वर्धापन दिनानिमित्त केक कापून आनंद साजरा करण्यात आला, तसेच शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। आकर्षक सजावट, रोषणाई आणि आनंददायी वातावरणामुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला। यावेळी संतोष कदम यांनी ग्राहकांचे आभार मानत ग्राहकांनी दिलेले प्रेम असेच कायम राहो आणि यापुढेही आपले सहकार्य लाभावे अशी अपेक्षा व्यक्त केली। तसेच आगामी काळात आणखीन चांगल्या सेवा, नवीन ऑफर्स आणि ग्राहकांसाठी विशेष उपक्रम राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमास रुपेश घुले, शंकर दुधाने, निलेश चाकणकर, सुहास बापू चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर, हेमेंद्रजी जोशी, प्राज भिलारे, त्याचबरोबर शंकर इंगवले, हर्षद मळेकर, प्रशांत कनोजिया, पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद पानसरे, सकाळचे निलेश चांदगुडे, त्याचबरोबर लोकमतचे कल्याण अवताडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्राहक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आकर्षक लाइटिंगची विशेष सजावट करण्यात आली होती। उपस्थित मान्यवरांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला, एकमेकांशी संवाद साधत, आठवणींना उजाळा देत आणि आनंद साजरा करत सर्वांनी या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला। अतिशय आनंदी, उत्साही आणि स्नेहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। वेंकटसाई होंडा हा आपल्या या धायरी नगरामध्ये एक असा प्रतिष्ठान म्हणून आता जे ओळखला जातो आहे, त्याच्यासाठी माझे मित्र आणि आमचे नेहमी समाजकार्यामध्ये आम्हाला पाठिंबा देणारे संतोषजी यांनी सातत्याने आणि खूप परिश्रम आणि कष्टाने जे पूर्ण एम्पायर उभा केलेला आहे, याच्यामुळे बऱ्याच कामगारांना रोजगार मिळाला आणि बरीचशी त्यांची प्रगती झालेली आहे। ही प्रगती त्यांची दिवसांदिवस वाढो आणि त्यांनी या माध्यमातून सुद्धा व्यवसाय करून सुद्धा त्यांनी पूर्णपणे न्यू आर्या फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदानाची इतकी मोठी चळवळ उभी केली आहे। मी आणि रुपेशजी यांनी कमीत कमी शिवजयंतीच्या या 3 वर्षापासून आम्ही पूर्णपणे सातत्याने एक खूप मोठा रक्तदानाचा कार्यक्रम सुद्धा आम्ही करत आलो आहे। मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की वेंकटसाईचं नाव आज फक्त धायरी नगरात नाही तर पुणे शहरामध्ये, महानगरामध्ये हा पूर्ण उंचावर जावो, हीच माझी शुभेच्छा। धन्यवाद। व्यवसायाचा तुम्ही स्टार्टिंग कशी केली, आज 15वा वर्धापन दिन कसं होतं? 2011 मध्ये वेंकटसाई होंडा चालू केलं होतं। नोकरी सोडून व्यवसायात उतरलो होतो। साधारण आज त्याला 15 वर्ष पूर्ण झालेले आहेत। हे सगळं धायरीकर व सिंहगड रोडच्या यांच्या सहकार्यामुळे झाले आणि विशेष म्हणजे सागर पाषाणकर म्हणून माझे मित्र आहेत, त्यांच्या सहकार्यामुळे तिथपर्यंत टप्पा पार केलेला आहे। तर आत्तापर्यंत सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद। कितीपर्यंत गाड्यांची विक्री झाली आतापर्यंत? साधारण ॲव्हरेज आमचा बऱ्यापैकी चांगला आहे। आम्ही एक सीझनला पुढचा टप्पा पार करत आहोत। आता 15वा वर्धापन दिन करत आहे, पुढचे काय संकल्प? पुढचा संकल्प एक नवीन एक व्यवसाय चालू करायचा आहे। त्या संदर्भात प्लॅनिंग चालू आहे। पुढच्या 1-2 महिन्यात ते चालू होईल। तर आता 15 वर्ष झाली, काय संघर्ष वगैरे तुमचा अनुभव असतो? तुम्ही जवळ उद्योजकांना काय आव्हान करा तुमच्या संघर्षापासून? अनुभव तसा खूप मोठा आहे, पण आपण उद्योगात उतरल्यानंतर 24 तासात काम करण्याची इच्छा असेल तरच उतरावं। आत्तापर्यंत धायरीकरांनी जी साथ दिलेली आहे 15 वर्ष,
इथून पुढे साथ द्यावी ही ईश्वरचरणी धारेश्वरचरणी प्रार्थना. आपले फाउंडेशन व्यंकट साई होंडातर्फे विविध कार्यक्रम होतो त्याविषयी काय? व्यंकट साई होंडा तर्फे आपण सौजन्य म्हणून आर्या फाउंडेशन तर्फे रक्तदान वगैरे घेत असतो. सामाजिक कार्यात रस आहे म्हणून आम्ही करतो, आवड आहे. आज व्यंकट साई होंडा याच्यात 15वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त आलेल्या सर्वांचं तर हार्दिक स्वागतच आहे. आज संतोष कदम साहेब हे नोकरीच्या ह्याच्या मागं न लागता एक व्यवसायाच्या मागं आले. कारण आज नोकरी करून आपण स्वतःची प्रगती पाहतो, पण त्यांनी आज समाजाच्या प्रगतीसाठी एक व्यवसाय उभा करून त्यातून बेरोजगारांना रोजगार करायची संधी दिली आणि त्याच्यातून बरेच कुटुंब आज नोकरी करून आपला संसार सुखाचा करतात. म्हणजे असा उद्योजक प्रत्येक याच्यात घरात जन्माला पाहिजे की आज असे कुटुंब उभे राहिले पाहिजेत. कारण आज आपण बघतो की बाबा समाजात बेकारी रोजगारी नाही, त्यामुळे बरेचसे कुटुंब आज निराधार आहेत. पण आज संतोष कदम सारखे जर असे उद्योजक उभे राहिले तर खरंच आपल्या समाजाची देशाची प्रगती होणार आहे. कारण आज त्यांनी एवढं 15 वर्ष टिकणं म्हणजे ह्याच्यात पण मोठी गोष्ट आहे. त्याच्याबरोबर त्यांनी आता 4 व्हीलरचं सुद्धा त्याच्याबरोबर हे केलेलं आहे. म्हणजे आज आपण खचून न जाता खंबीरपणे उभं राहिलो तर आपण काही करू शकतो. हे उदाहरण पाहायचं म्हणलं तर संतोष सर कदम आहेत. असेच सर्वांनी प्रगतीच्या मागे लागून सर्वांना चांगल्या पद्धतीचं हे केलं तर खरंच चांगल्या पद्धतीचं हे होऊ शकतं अशी माझी इच्छा आहे. आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मी माझ्या कुटुंबातर्फे शुभेच्छा देतो. दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता लक्ष्मण साबळे, पुणे. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.